कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहात 18 मार्च रोजी झालेल्या गोंधळानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। शहराच्या विकासावर चर्चा होण्याऐवजी काही लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर धावून जाणे, शड्डू ठोकणे आणि गोंधळ घालणे हा प्रकार कोल्हापूरच्या लोकशाही परंपरेला काळीमा फासणार असल्याची भावना व्यक्त होते। या पार्श्वभूमीवर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं महापौर रूपा राणी निकम यांना निवेदन देण्यात आलं। या निवेदनात सभागृहातील दंगेखोर प्रवृत्तीचा तीव्र निषेध करत दोषी नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। याबाबत कोल्हापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा, पहिलीच सर्वसाधारण सभा, त्या सभेत घातलेला गोंधळ, ज्या नगरसेवकांनी गोंधळ घातला त्या नगरसेवकांचा प्रथमतः आम्ही हिंदू एकता आंदोलनातर्फे जाहीर निषेध करतो। यांना जर इतकेच रस्त्यावरची शिमडी मिकडी पोरं जशी भांडणं करतात तशी ते सभागृहात भांडणं करावं लागलीत। त्यांच्याकडं निवडून देणाऱ्या लोकांना पण लाज वाटत असेल की ह्या कसल्या लोकांना आपण निवडून दिलेलं आहे। आमची एक मागणी म्हणून महानगरपालिकेत आज आम्ही आलो होतो, महापौरांना भेटलो, अशा नगरसेवकांना तातडीनं निलंबित करावं अशी मागणी आम्ही केलेली आहे। तसेच जर यांना कुस्त्याच खेळत असतील तर आता लवकरात लवकर खासबाग दुरुस्त करून त्या ठिकाणी यांची कुस्ती लावावी अशी मागणीसुद्धा केलेली आहे। अशा प्रकारे ह्या सभेचं लाईव्ह प्रक्षेपण करावं ही एक मागणी होती। का तर त्या लोकांना कळावं की आपले नगरसेवक सभागृहात येऊन काय देऊ लावत आहेत। यांना कोल्हापूरच्या प्रगतीचं काय पडलेलं नाही, फक्त पर्सनल हेवेदावे हे यातून दिसत आहेत। यांच्या नेत्यांनी माफी मागितली, नेत्यांनी पुढून मोठ्या मनाने माफी मागितली, तर यांना अजून ती सुबुद्धीसुद्धा सुचलेली नाही। तर आम्ही पुन्हा एकदा अशी मागणी करतो की यांना निलंबित करावं आणि कोल्हापूरच्या ज्या इतक्या मोठ्या महानगरपालिकेत हा जो गोंधळ घालून ठेवलेला आहे त्याचे एक प्रायश्चित्त करावं। आणि महिला ज्या आहेत, आता 50% महिला नगरसेवक आहेत। आम्ही फोटोसुद्धा दाखवले की कितीतरी महिला अशा कानात बोटं घालून बसलेल्या आणि घाबरलेल्या, महत्त्वाचं म्हणजे घाबरलेल्या, पहिल्यांदाच निवडून आलेल्या कितीतरी महिला आहेत। त्यांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे। जर अशा प्रकारची लोक जर त्या सभागृहात असतील तर पुढे अजून काय बघायचं राहिलंय, अशा प्रकारचा पायंडा पडता कामा नये आणि मोठी कारवाई ही महानगरपालिकेने, प्रशासनाने आणि महापौरांनी करावी अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। आणि जर मागणी केली करूनसुद्धा त्यांनी जर काही केलंच नाही तर आम्हाला कोर्टाचा दरवाजा खटखटावा लागेल। यावेळी शहर अध्यक्ष विलास मोहिते, गजानन तोडकर, बाबू साखळकर, शिवाजी चिले, अनिरुद्ध कोल्हापुरे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे कार्यकर्ते उपस्थित होते।